हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू द पुण्याची कोकण कन्या. नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. हे सगळं अस्ताव्यस्त सामान का आहे हे तुम्हाला पुढे कळेल. इथे आल्यानंतर आजचा तिसरा दिवस आहे आणि आजच्या दिवशी तिसऱ्या दिवशी मी मोबाईल हातात घेतला व्हिडिओसाठी. फक्त एक शॉर्ट आल्याला मी काढून ठेवला होता, जो तुम्ही बघितला असेल. आम्ही काय करतो आहे ना, खाली किचन होतं माझं, तर मग ते मी किचन वर करून घेतलं आहे. त्यामुळे हा सगळा जे पसारा झाला आहे. आणि प्लस आम्ही एक करतो आहे कन्स्ट्रक्शन, तर त्यासाठी पण अण्णा आणि बहिणी त्यांचं सामान, अण्णा आणि दादा त्यांचं सामान पण इथे आहे. तर त्यामुळे हा सगळा जे काय तुम्ही बघलं सगळं सामान होतं ते होतं. आता ते सामान काढतो आहे. कन्स्ट्रक्शन काय आहे, कोणतं आहे, कसं आहे हे तर मला हळूहळू ब्लॉगमध्ये कळेल. आता काही मी ते सांगत बसत नाही. तर सामानाबद्दल थोडं काढलं आहे. थोडी जागा रिकामी केली, म्हणजे कसं आरवला थोडं फील व्यवस्थित येईल. बाळाच्या आजूबाजूला जास्त घाण नसली पाहिजे, तर त्यामुळे थोडं काढलं आहे. थोडं राहिलं आहे ते काढायचं आहे सगळं. तर आरवसाठीच किचन खाली वर घेतलं, कारण मला त्याच्यात थोडं व्यवस्थित लक्ष देता आलं आणि इझी ॲक्सेस राहील. कारण की खालीवर करणं होत नाही, पॉसिबल होत नाही असं मला वाटतं. आणि त्यामुळे मी आधीच यायच्या आधीच ते करून घ्यायला सांगितलं होतं. फर्निचर वगैरे काही नाही आहे, फक्त नॉर्मल करून घेतलं आहे किचन. आता मी सध्या तरी चहा पिते. पहिल्यांदा उठली आहे. आणि थोडंसं वातावरण चेंज झालं नाही इकडून तिकडे, तर मग ते थोडंसं त्याला सूट व्हायला थोडा वेळ लागेल. थोडीशी चिडचिड करतो आहे, बघूया होईल हळूहळू सेट. त्याचंच घर आहे म्हटल्यावर व्हावं लागेल त्याला. तर मग आता चहा पिते मी पहिल्यांदा, मग बघू पुढचं नेक्स्ट. बनमस्का विकत आणला आहे, बघू कसं आहे. होपिंग ते गुड. पिते मी चहा आता. हे थोडंसं सामान आहे, स्क्रॅप करायचं आहे, सगळंच स्क्रॅप करायचं. ते आज होऊन जाईल. आणि किचन ओट्यासाठी ओपन किचन ठेवायचं होतं, हे असं करून घेतलं. आणि माझं सामान आहे किचनमध्ये, मला नंतर लावायचं आहे. तर असा हा पसारा आहे, हा होईल कवर. मस्तपैकी एकदम भारी गरमागरम चहा घेतला आणि सोबत होता बनमस्का. हा बनमस्का डायरेक्ट विकत भेटला होता, म्हणजे पॅक्ड होता आणि चांगला होता, नॉट सो बॅड. त्यानंतर मग घरातलं थोडं आवरावर केली, जेवण केलं आणि नंतर मग मी आरवला सांभाळत वगैरे बसले होते आणि आरवला झोपवलं. आणि मग हे त्याचे कपडे सेट करायला घेतले. असे हे क्यूट पॅन्ट्स खूप सिम्पल आहेत आणि क्यूट आहेत. असे पॅन्ट्स आरवच्या आजोबांनी त्याला घेतले आणि खूप छान आहेत. सिम्पल आहेत, साधे आहेत, पण ह्याचे पॅटर्न्स खूप छान आहेत, मला फार आवडलेत. हे पण आहे आणि लॉंग पण आणलेत त्यांनी. असा एक आहे. अजून 2-3 पण आणलेले आहेत, पण ते दुसरीकडे आहेत. हे नवीन आहेत, जे जुने आहेत ते मी वापरलेत. हे नवीन घेतलेले त्यांनी. खूप छान प्रिंट्स आहे त्याच्यावरती आणि कापड पण काही एकदम खराब नाही, एकदम सॉफ्ट मस्त आहे. फक्त ह्याची काय शिलाई थोडीशी साध्या पद्धतीने केलेली असते, म्हणजे साध्या म्हणजे तेवढं स्ट्रॉंग नसते. पद्धत साधी असते बट स्ट्रॉंग नसते अशी. तर मग म्हणून फक्त याच्यावरती मी शिलाई मारली आहे सगळ्यावरती. बाकी पॅन्ट्स खूप छान आहे आणि लहान बाळांसाठी, कारण की हे त्याला घातलं पुढच्या अर्ध्या तासात किंवा 1 तासामध्ये ते वॉशिंग करून खराब होतं. सो म्हणून मग अशा पॅन्ट्स घ्यायला खूप छान आहेत. हे सिम्पल आहेत, छान आहेत, मला फार आवडले. मला दाखवायचं होतं तुम्हाला, कारण की ते खरंच खूप क्यूट आहेत. आणि असे कपडे गोव्यामध्ये खूप छान भेटतात, जे सिम्पल असतात, पैशाने कमी असतात आणि स्वस्त असतात आणि खूप छान पण दिसायला. आणि त्याचं कबड लावलं आहे, ड्रेसिंग टेबल आहे हे, आणि त्याच्या खाली जे 2 कंपार्टमेंट असतात त्याच्यामध्ये हे त्याचे कपडे लावलेत. हे दररोजचे कपडे नाही आहेत, जे नवीन आहेत थोडेफार ते कपडे आहेत. आणि दररोज आणि जे रेग्युलर घालायचे कपडे आहेत ना, ते हे आहेत, जे आता ह्याच्यात मला सॅग्रिगेट करायचं आहे. जे खराब झाले ते काढून टाकायचं आहे, लंगोट वगैरे आत्ताच्या कामाचे नाही, तर हे साईडला काढून टाकायचं आहे, सॅग्रिगेट करायचं आहे. आणि हे जे कपडे आहेत रेग्युलर ते मी अशा पिशवीमध्ये त्याच्या ठेवते. ही मम्मीची पिशवी होती, छान आहे, त्याला सूट पण झाली हे प्रिंट त्याच्यावरची. सो मग ही ह्याच्यामध्ये घालते, हे सॅग्रिगेट करते. पहिलं काय झालं ना, प्रवास झाला ना आणि थोडं वातावरण चेंज झालं, माणसं चेंज झाली आणि तो तसा रुळत होता. म्हणजे 2 दिवस झाले आम्हाला इथे येऊन, तर त्याला काही प्रॉब्लेम नव्हता, व्यवस्थित छान. फक्त थोडंसं शांत होता, एकदम ॲक्टिव्ह नव्हता.
पण छान होता, मिळून घेत होता तो. पण अचानक काय माहिती काय झालं आणि त्याला थोडंसं असं चंचल व्हायला लागला तो. तर बघू, आता तो झोपला आहे, शांत झोपला आहे. झोप पण नव्हती येत त्याला सकाळपासून. तर तो एवढा 2-3 वेळा झोपायचा, 15 मिनटाची झोप अशी असते त्याची. पण तो सकाळपासून झोपलाच नाही. आत्ता झोपला आहे, थोडा जास्त वेळ झोपला आहे, तर म्हटलं झोपू दे. आणि मग तोपर्यंत मी आवडते हळूहळू. मला त्याला सोडून असं दुसरीकडे पण जाऊ वाटेल नाही. त्याच्यासमोरच कपडे घेतले त्याचेच आणि हळूहळू आवाजामध्ये हे करते सगळं. तर मग बघू, त्याला बरं वाटेल मला वाटतं. जास्त वेळ असं काही नाही घेणार तो, होईल ठीक. बाहेरचं सगळं आवरायचं आहे अजून, जसं जमेल तसं एकदम स्लोमध्ये चाललं आहे माझं. होतं मी की पटपट आवरून घ्यायचं. नवऱ्याने पण सुट्टी घेतली होती 2 दिवस, तर मग थोडं पटकन आवरता येईल. पण आरवने सगळा प्लॅन फ्लॉप केला, कारण इकडून तिकडे ट्रॅव्हलिंग झालं, थोडं चेंजेस झाले, त्यामुळे त्याला तो थोडासा आजारी पडला, ताप वगैरे. तर मग त्यासाठी मी डॉक्टरकडे पहिल्यांदा जाऊन आलो. आणि लहान पोरं आजारी असली की आपला दिवस असाच निघून जातो, काही काम होत नाही. तर तसंच माझं पण झालं. आणि बघू आता तरी तो थोडासा शाळेची तब्येत आता थोडी सुधारते, म्हणजे थोडं बरं होतं. पण तसेच थोड्या पण 7-8 दिवस तरी, 7-8 महिन्यापासून 4-5 दिवस तरी लागतील प्रॉपर त्याचं रुटीन बसायला. कारण वातावरणामध्ये खूप बदल आहे तिकडच्या आणि इकडच्या, सो थोडासा वेळ जाईल. तोपर्यंत मला मॅनेज करायला पाहिजे सगळ्या गोष्टी. बऱ्यापैकी आम्ही आवरलं आहे, थोडंच राहिलं आहे आता. ते सगळं करून घ्यायचं आणि प्रॉपर रुटीन बसवून घ्यायचं, जेणेकरून सगळं पटापट होईल. आणि बघू कसं होतं, कारण की माझं एका महिन्यात जॉब सुरू होणार आहे आणि जॉब स्टॉप नाही करू शकत. ज्या मुली जेन्झी आहेत आणि ज्यांनी आधीपासून जॉब केला आणि त्यांच्या जॉबमध्ये मॅटर्निटी येते, पॅरेंटहूड होतं, त्यांना थोडंसं ते माझ्याशी रिलेट करू शकतील की मी काय विचार करते, की आपल्याला इन्कम स्टॉप नाही करायचं आहे, पण बाळाला पण सांभाळायचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये येतात. तर मग बघू ते कसं मॅनेज होतं. सध्या तरी मी केला हेअर वॉश, मस्त चंपी केली रात्री आणि मस्त वेणी घालून झोपून दिलं. छान झोप लागली, कारण आरव पण काल रात्री छान झोपला. नाही तर तो आल्यापासून 2-3 दिवस किरकिरच करत होता रात्रीचा. तर बघू, आत्ता पण तो झोपला आहे. मी त्याला झोपवून आले आणि म्हटलं काहीतरी शूट करूया. आले आता मला माझं बाकीची कामं आवरायची आहेत, की कपडे वाळत घालायचे आहेत वगैरे, तर ते मी घालते आत्ता. आपण नंतर भेटूया. जेवण करून घेतलं आहे मी, सिंपल असं खिचडी भात. मला फार आवडतं, म्हणजे कुठल्याही मसाल्याच्या जेवणापेक्षा जर मला कोणी खिचडी भात दिलं तर मला फार आवडतं ते खायला. सो मी एकदम सिंपल खिचडी भात बनवते. 2-3 प्रकारची खिचडी भात आहेत जे मी बनवते. जेवायला म्हणजे पचायला पण लाईट असतं, प्लस सगळं भेटतं, कारण मी सगळ्या मिक्स डाळी घालते त्याच्यामध्ये. सो खूप छान लागतो, मला तरी फार आवडतो खिचडी भात. मसाले भातापेक्षा मी खिचडी भात प्रेफर करेन, अशी मुलगी मी आहे. बरं, तर आता मी करते हे कपाट मी आता सध्या काढलं आहे सगळं खालचं सामान वरचं, आणि सगळा पसारा इथे असा आहे. काय वेगवेगळं सामान आहे, ज्याला मी जवळपास 4 महिने तर हे, आणि त्याच्या आधीचे 2-1 महिने, तर जवळपास 6-1 महिने तरी यांना मी बघितलेलं नाही आहे. आणि आता मला चेक करायचे याची एक्सपायरी वगैरे काय असेल गोष्टी एक्सपायर झालेले आहेत, ते सगळं मला ह्याच्यातलं फेकून द्यायचं आहे. तर मला आता सॅग्रिगेट करायचं आहे, प्लस मी सामान जे घेऊन गेले होते ते पण ह्याच्यामध्ये बसवायचं. सर हे मी सगळं करते आता, आणि झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. एक्सपायर झालेल्या वस्तू किंवा संपलेल्या वस्तू जे काही प्रोडक्ट्स वगैरे असतात संपतात आणि आपण तशाच ठेवलेले असतो, तर ते तसं मला अजिबात नाही आवडत. महिन्यातून एकदा किंवा 2 महिन्यातून वगैरे, किंवा जर समजा डोळ्याला दिसेल मला एखादी वस्तू संपलेली आहे तर मी ती लगेच फेकून देते. खरं तर हे का ठेवू नये घरात याची कारणं आहे बरीचशी, जी गुगलला तुम्हाला बघायला भेटते. पण माझ्यासाठी मला हे स्वतःलाच अजिबात नाही आवडत की या गोष्टी अशा एम्प्टी गोष्टी किंवा नको त्या गोष्टी घरात ठेवल्या. मला डायरेक्ट फील व्हायला लागते की काहीतरी चुकीचं आहे घरात आणि ते लवकरात लवकर बाहेर काढलं पाहिजे. तुम्ही बघितलात ना, तर ह्या गोष्टी केल्यावर तुम्हाला एक सुकून भेटतो. आता हे सगळं करता आरव तर उठून बसलेलाच होता. मग आरवला सांभाळणं आणि मग त्याच्यासोबत जेवण पण मी बनवत होते, आणि ते करत असलेलं काम थोडंसं साईडला झालं. 2 दिवसाच्या त्रासानंतर, आल्यापासून दिलेल्या त्रासानंतर आज कुठे आरव थोडासा शांत आहे सकाळपासून. आणि माझी तब्येत बिघडली, खाऊ वगैरे होते. वातावरणाचा खूप जास्त अफेक्ट होतो आहे,
कारण पाऊस मध्येच ऊन मध्येच थंड हवा असं काहीही चाललंय आणि त्यात पाणी चेंज. सो मग त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. हळूहळू होईल रिकवर, पण ह्याच्यामध्ये जातील मला वाटतं 10-1 दिवस. बघूयात कसं होतंय. चहा घेऊन मी बसली आहे आणि उठल्यापासून असेच आहे. नाश्ता वगैरे काही केला नाही. बघू आता डायरेक्ट ब्रंचचा विचार आहे माझा. हरवला झोपवते, बघू तो कधी झोपतोय आणि मग आपण करूयात जेवण. मी तुमच्याशी शेअर करेन.